लोकांपर्यंत आणि लोकांना मनामध्ये, लोकांच्या जनतेच्या मनामध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य होईल अशा आमदारांना तुम्ही कृपया त्या ठिकाणी येऊ देऊ नका. त्यांचा राजीनामा किती अत्याचार होतोय हे असे प्रकरण आहेत. त्या प्रकरणावरती कधीच कोणी सत्तेतला आमदार असेल, सत्तेतली आमदार महिला असेल, यांचं कधीही कुठलंही वक्तव्य आपल्याला, निषेधाचं वक्तव्यही आपल्याला दिसत नाही. परंतु आता मध्येच महिला कायदा आणण्याचा, त्यांनी पास करण्याचा जो प्रयत्न केला त्या म्हणजे आरक्षणाचा, त्याच्यामध्ये त्यातही त्यांचा अभ्यास नाही आहे. तर अशा पद्धतीने आणि त्या भाजपच्या महिला रस्त्यावर येऊन जे आंदोलन करत होत्या, हेच आंदोलन त्यांनी मणिपूर, बदलापूर, हाथरस असे मोठे मोठे प्रकरण झाली. महिला अत्याचाराच्या अगदी मंदिरात देखील महिलांवर अत्याचार झालेला आहे. एका छोट्या मुलीवर अत्याचार झाला होता. त्यावेळेला ह्या महिला कुठं होत्या? त्यावेळेला ह्या महिलांना दिसले नाहीये का? त्यावेळेला त्यांना महिला दिसत नाहीये का? फक्त महिलांवरती काहीतरी आरक्षण हा मुद्दा घ्यायचा किंवा कुठला तरी एक मुद्दा घ्यायचा आणि त्याला खेचत पुढे घेऊन जायचं, त्याचा तुम्ही हे करायचा. या सगळ्या प्रकरणांमुळे एफस्टीन फाईल सारख्या मोठ्या प्रकरणाला दडपण्याचाही प्रयत्न या ठिकाणी या सरकारने केलेला आहे. आणि आता या आमदाराने नवीन मुद्दा उपस्थित करून या जनतेला दिशाभूल करण्याचा आणि ह्या महापुरुषांचा अपमान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू असतो. सातत्याने महापुरुषांवरती अपमानकारक शब्द बोलून हे जनतेचं माथं फिरवण्याचं काम हे लोक करत असतात. परंतु वंचित बहुजन आघाडी ही जागरूक, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे आणि आमचे नेते हे जागरूक आहेत. त्यांना या ठिकाणी भारताच्या राजकारणामध्ये काय चालू आहे आणि हे सगळ्याचा अभ्यास त्यांचा आहे आणि त्यांचं वक्तव्य हे अभ्यासपूर्वक असतं. त्यांचा जो काही बाईट असतील किंवा त्यांचं जे काही भाषण असतील त्याच्यामध्ये त्यांनी एकदम म्हणजे अभ्यासपूर्वक भाषण केलेलं आहे, अभ्यासपूर्वक वक्तव्य त्यांचं असतं. त्यामुळं मी नक्कीच सांगेल की असे अडाणी आणि ज्यांना कुठल्याही प्रकार